अमेरिकेसोबतची ट्रेड डील नाही तर सरेंडर डील. मोदींनी देशाचं भविष्य सरेंडर केलंय. अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवरनं राहुल गांधींचा निशाणा. भारतानं कुणाकडनं तेल कसं खरेदी करायचं हे ट्रम्प कसं ठरवणार? राहुल गांधींचा सवाल. सरकार दबावाखाली निर्णय घेत आहे. पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात भीती दिसते. राहुल गांधींची मोदींवर टीका. एस्टिन फाईलबाबत बोलण्यास राहुल गांधींना मनाई. राहुल गांधींकडनं अनिल अंबानींच्या नावाचा उल्लेख. राहुल गांधी पुराव्याशिवाय आरोप करतायत. किरेन रिजिजू यांचं वक्तव्य. तर अर्थसंकल्पात अदानींना फायदा झाला, राहुल गांधींचा आरोप. तर राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे. किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात म्हणून जास्त आक्रमक होणार नाही, राहुल गांधींचा पीठासीन अधिकाऱ्यांना टोला. तर राहुल गांधी नियमांविरोधात बोलतात. भाजपकडनं राहुल गांधींच्या वक्तव्यावरती प्रश्न उपस्थित. दिल्लीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. सुनेत्रा पवारांची मोदींसोबत 40 मिनिटं चर्चा. एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार. मोदींची सुनेत्रा पवारांना ग्वाही. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांची गृहमंत्री अमित शहांसोबत अर्धा तास बैठक. सुनेत्रा पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जय आणि पार्थ पवार देखील उपस्थित. अजित पवारांचा 100% घात झालाय. एखाद्या व्यक्तीला ठार मारायचं असल्यास चालकाला मारणं प्रभावी ठरतं. राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करत रोहित पवारांकडनं शंका व्यक्त. या प्रकरणी तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडनं व्हावा अशी ही मागणी. कुणाच्या शंका असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे. दादांच्या अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे. त्यासाठी सीआयडी, डीजीसीएकडनं चौकशी सुरू. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अजितदादा पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याच्या एका फाईलवरती सही करायची होती म्हणून दादा थांबले होते का? विमान अपघातावरती शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?